आम्ही पोचल्या पुरी स्टेशनला, म्हणजे लॉर्ड जगन्नाथ यांच्या सिटीमध्ये. एक दो तीन चार पाच 7 8 9 10 11 12 13. आम्ही गेलो दर्शनाला, पण मंदिर सध्या काही कारणास्तव 1.5 तास बंद आहे. हे आता आपण कव्हर करणार तो म्हणजे ज्याच्यासाठी आपण इथं आलो, ज्याचा 8 तास धरलेला, तो म्हणजे भगवान श्री जगन्नाथ यांचं मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये. तर बघितलं असेल, काल आम्ही अख्खा म्हणजे बंगाराचा कोलकाता बघितला. म्हणजे लाचचा एक प्लेस चांगला होता, फक्त विक्टोरिया म्हणून. तर सुजित बाबा, आजचं नियोजन कसं काय? आजचं नियोजन असं आहे की आज आता कुठे पोहोचलोय आपण? आता आपण पुरीला पोहोचलोय. आम्ही पोहोचल्या पुरी स्टेशनला, म्हणजे लॉर्ड जगन्नाथ यांच्या सिटीमध्ये. तर आत्ता फुल मजा येणार आहे, कारण की विक्टोरियापासून सुजित पण ॲक्टिव्ह झाला आहे भाई. हे बघ, आणि ऍक्टिव्ह माणसं बरेच होते. एक तो एक दादा, तो कालचा ब्लॉग तर तिथेच एंड केला. आज नवीन ब्लॉग, कारण की आज पुरीला जवळजवळ आमचे 2 स्टे आहेत. म्हणजे आजपासून आता जवळजवळ 4:30 वाजल्यात आणि आम्ही स्टेशनला आहे इथं जगन्नाथपुरीला. हॉटेलचं चेक इन 10 वाजता. आता 10 वाजेपर्यंत करायचं काय ते विचार पडले आम्हाला. बघू आता काय होतं पुढचं नियोजन. तर हे नाचू आपण. व्हिडिओ काढा नको चाल तुम्हाला. रारा भाई, आम्हाला कामच नाही काही. असंच टाइमपास करणार आम्ही, एन्जॉय करणार. आणि मामा एक्सपिरियन्स माणूस, रिटायर माणूस पण एन्जॉय करतोय. येड्यात भरते करतील आपल्याला. ही पण माझ्या वेगळी आहे, थोडी थोडी माझा केलीच पाहिजे. जय जगन्नाथ. तर फायनली पोचलोय पुरी स्टेशनवरून आमच्या डेस्टिनेशनला. आणि तो डेस्टिनेशन आहे म्हणजे लॉर्ड जगन्नाथ यांची जगन्नाथपुरी. आणि बघू शकता समोरच मंदिर आहे भगवान श्री जगन्नाथ यांचं. हे बघा, इथं कलर दिसत असेल तुम्हाला. आणि हा आपला हॉटेल आहे, हॉटेल जगन्नाथ बल्लभ भक्त निवास. आणि इकडं आज आमचा स्टे आहे. आणि आता बाकीची पब्लिक गेली तिथे चहा प्यायला, मी पण जातो चहा प्यायला. आणि आम्हाला चेकिंग होणार आहे इथं जवळजवळ मला वाटतं 7 वाजतील बहुतेक चेकिंग व्हायला. तर थोडा आराम करू आणि मग जाऊ मस्त दर्शनाला. आता हा रोड खाली दिसतो पूर्ण तुम्हाला. आणि सकाळी बघा मग कसा भरलेला असेल. तू हेच कर, तुला काय कामत नाही दुसरं. अरे पण एन्जॉय चालू आहे ना भाई. काय एन्जॉय चालू आहे ना फुल. काय एन्जॉय करतोय तू? नुसता असतो बोलतो स्टेशन पासून चालत याला. केवढा कंजूस आहे रे तू. काय व्यायाम झाला असता सुलतान. फिटनेस सुलतान तू सुलतान काय कामाला नाही. भाई व्यायाम फिटनेस यो फिटनेस. आणि हे फिटनेस हे आमचे सर आजारी पडतात नुसते. कंपनी झाला भाई. कंपनी जॉईन झाल्यापासून मला तर वाटतं वर्षातून मला तर वाटतं 150 सुट्ट्या मारल्या असतील यांनी आरामात ना. फिरासाठीच मारले. फिरासाठी नाही मारल्या, तब्येत बरी नाही, हे नाही ते नाही. आई वडील 365 दिवसापैकी 65 दिवस भरले, 300 गेले. म्हणून तुझा पत्ता कर पुढच्या वर्षी. आणि याला आपण लास्टचा फेअरवेल देणार आहोत या पिकनिकला, कारण की भाऊ कंपनी सोडून चाललाय. असा पण काय काम नाही त्याचा कंपनी. ऑपॉर्च्युनिटी भेटलेली काय नाही विचार. थँक्यू भावांनो. कुठे भेटली नव्हती म्हणून युनिलॅब मध्ये आलता, आता सोडून चाललाय बिचारा. काय करणार. चांगल्या कंपन्या भेटलेल्या तिथे चांगली भेटले त्याला. आणि तुम्ही पुढल्या वेळी जाल तर मला सांगा, मी येणार. तुम्ही बोलवत नको येऊ भाई, तू नाहीच पाहिजे आम्हाला. तू आलास तर 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13. आपल्याला विश्वास. ओके, मी थँक्यू.
धन्यवाद करो चाय एक नंबर आपका quality इंग्लिश है। आपका इंग्लिश बोलो ना जरा एक बार। चाय के बारे में कुछ बताओ हमको, डिस्प्लेन करो ऐसा। कैसे बताऊं आपको, ये तो माधुरी के चाय है ना। अरे वाह, वाह, वाह। वाह 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 वाह। आपकी चाय की भी कमाल है और आपकी भी कमाल है। धमाल है हम। वाह। हमारा सुल्तान नहीं है, हमारा सुल्तान है वहाँ पे। मैं आपको 50 दिया, उनको 2 चाय दो और मेरे को 20 रुपये रिटर्न। तर काय झालेलो आहे तो राकेश, हाँ। आता वाटतं की ना आपण फिरायला आलोय आता बाबा ती मजामा एकदम बढिया. मजा मजामा मजा मजा. भाई आता वाटतं कुठेतरी चहा पितो म्हणून आपण. राकेश काय वाटतं आता तुला? आपण पहिले गेलो ती कुठली सिटी आता होती? तरी कुठे वाटतंय आम्हाला की आम्ही जगन्नाथ भगवानचे दर्शन, नाही तर ती दलिंदर वस्ती, ती कोलकाता कुठून येते आणि काय ते बोलतात सपनो का शहर. अरे कसला शहर तो? आदिवासी दलिंदर, city का? आदिवासी शहर होता तो. त्याला कोणी येऊ बी नका. मी तर बोलतो कोलकात्याला पाय पण ठेवू नका कोणी. ती ममता बॅनर्जीचं नाव बी काढू नका कोणी. बरोबर आहे? बघा भाई, कोलकात्याला गेलो तिथं मंदिर देवस्थान पण एवढी हे होती. इथं बघा, इथं तर रोडच्या रोड आता वाजल्यात बघा, किती 6 वाजल्यात. 6 वाजता पण रोड एवढे चकाचक ठेवलेले आहेत तिथं. दर्टी शहर भरून दे बोलतोय. बघा आय मोदी चाय 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 मोदी चाय. एक नंबर. आता कुठेतरी वाटले आपल्याला का आपण फिरायला आल्या. मामा बिचारा आमचा गुमसुम झाले. मामाचं जॅकेट पण गेलं, तुम्हाला सांगायला विसरलो. मामाचे चप्पल ते चप्पल गेले आणि आता जॅकेट पण गेला. मामा टोपी समजून ठेव. चाय पिला दो इलायची का? घे ना क्या? ए मामा, अर्धे झालं इथं. मामा, ए मामा, कुठे पेला? तिकडे पेला ना. ए मामा, मग हा पिऊन बघ. नको नको. ए मामा इकडे बघ ना. काय रे? हे बघ, मस्त आहे. सोड मी बॅग पकडून. थांब ना. हे मामाची ना, ते मामाच्या पडे निस्ती खटमट असतं काय. या पे तू. ए आकाश चहा नाही एकदम. अरे नको. रेल्वे स्टेशन सारखं चहा नाही. ए मामा. हा? मी काय बोलतो, आता कसं वाटतं जगन्नाथपुरी एकदम आलं? भारी. सगळ्यात आणि दुनियामध्ये- कोलकाता कशी वाटली? कोलकाता मध्ये ते शहर काही एवढं चांगलं वाटलं नाही मला. पण जगन्नाथपुरी सिटी एकदम चांगली आहे. आणि साफसफाई आहे ना? एकदम स्वच्छ. आपण त्याला असं नाव ठेवू शकत नाही. आणि तुझे इथे तुझ्यापेक्षा मामा जास्त रोड चमकतं पडतं माहिती आहे का? हे अशी झाली खोटी असाल. हा कोटी अकाल काय खरं सांगतो मामा. तर हा आहे आपल्या रूमचा पॅसेज पूर्ण. इकडे रूम आहेत आपले, अर्धे इकडे आहेत, अर्धे इकडे आहेत. आणि बघा, हा रूम आहे आपला. चांगले आहेत. इकडे बाथरूम वगैरे. आणि हा असा आम्ही आहे. आता जाऊ आम्ही जगन्नाथपुरीला, म्हणजे भगवान जगन्नाथांच्या दर्शनाला जाणार आहे. सो भेटूया आता डायरेक्ट मंदिरात लॉर्ड जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आम्ही आलो दर्शनाला आणि बघून वाटत नाही आमचा काय खरं आहे, कारण की समोरच दाखवू तुम्हाला काहीतरी खूप भारी दृश्य आहे. जय जगन्नाथ, जगन्नाथ स्वामींचं मंदिर. आणि बघू शकता हे एंट्रीपासूनच एवढी गर्दी आहे. आपली माणसं इथे थांबल्यान जरा, आज गर्दी आहे. आपल्याला 2-3 तो व्हाईट झेंडा बघा, ते साईडला पडत आणि लाल झेंडा हे साईडला पडत. राकेश, हे राकेश काय म्हणला मावशी, किती वेळा दर्शन होईल आपलं? हो मग काय, तरी 2 तास तरी एन्जॉय करत बसायचं. सेटिंग लावली तरी पण 2 तास लागते. आम्ही गेलो दर्शनाला, पण मंदिर सध्या काही कारणास्तव 1.5 तास बंद आहे. म्हणून आम्हाला काय कल्टी मारून काय सुजित बाबा या नुसतं चालत जायला लागतं. ज्या आयला हे बसवाल्याने एवढं हैराण गेले ना. आता एक तर दर्शन पण नाही झालं. आता दर्शन सांगतात 1.5 तासानंतर. आता बघू दुसरा काहीतरी साईट सीन करू. पर्यायच नाही ठेवला आता. या वर्षी हे मामा अशी गाड्या घेऊन येतात.
मस्त नाचवानाची चालू. यांची मुलं होतं सगळं नियोजन नाही करतात बरोबर. A few moments later. तर मित्रांनो सकाळी तर आपला दर्शन झाला नाही त्याच्या, पण एक बरं झाला का आपण चिलिका लेक बघितली. आवडली ना सगळ्यांना? चिलिका लेकला अतिशय अशी मजा आली. खूप मजा आली वा वा वा. आणि काय बोटिंग राईड ती मजा तर आहे. पण भाई आता आपण कव्हर करणार तो म्हणजे ज्याच्यासाठी आपण इथं आलो, ज्याचा 8 तास धरलेला तो म्हणजे भगवान श्री जगन्नाथ यांचं मंदिर. तर आता आपण जवळ जाऊ मंदिराच्या. जय जगन्नाथ. मंदिरात तर मोबाईल अलाउड नसेल पण बाहेरचे व्ह्यूज पण भारी भारी आहेत. तर आपण ते व्ह्यूज कव्हर करू पूर्ण. तो जगन्नाथचं मंदिर तिकडे आहे, जगन्नाथ महाराजांचा. जवळजवळ 1 किलोमीटर असेल आपल्या इथून. आणि आपण ना सर्व बघा बिना चपलीचे चाललेत आपली गँग. हे बघ आम्ही विचार केला बरं जरा चालत जाऊ, जरा बिना चपलीचं जाऊ देवाकडे चालत. मस्त आंघोळ वगैरे केले सर्वजण. जाऊ आता मस्त दर्शन घेऊयात. दादाची आयडिया होती ती अंघोळ भेट वाटला. मग अरे मी तेच बोललो. हे बोललो होते भाई बिना आंघोळीचे जाऊ आपण डायरेक्ट, म्हणजे जसं चिलिका लेक वरून आलो तसंच जाऊ. पण नको बरं चपल्या घातलेल्या आहेत आपल्या पुढे बघ. नाही रे, कॉपीने घातली. 1-2 जणांनीच घातले. ज्यांना आयडिया आवडली त्यांनी घातली, नाही घातली. ज्यांना नाही आवडली त्यांनी नाही घातली. इथं ई रिक्षा पण होत्या अशा, पण आम्ही त्याचा वापर नाही केला. तुला काय आठवते का? मला ही रिक्षा बघून आपला जयपूरचा सीन आठवला. भाई आम्ही 50 रुपयात जवळजवळ 15-20 किलोमीटर फिरलो. 30 रुपयात तुला ते आठवते. 30 रुपयात आम्हाला इतकं एवढं फिरवलं ना त्या माणसाने. आम्हाला ती आठवण आज बी आमच्या मनात राहिलेली. चला आता जगन्नाथच्या आठवणी कव्हर करू आपण पुढे. बघू शकता भगवान श्री जगन्नाथाचं मंदिर बाहेरून कसा भारी वाटतंय. आणि आता आतमध्ये जाणार आपली पब्लिक चालले पूर्ण. आणि बघू आपला किती वेळेला दर्शन होतंय ते. हां हां बघा काय किती भारी वाटतंय. आपल्या अंगावर आहे. नाही ना काय यो झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेने फिरतात. ॲक्च्युली हवा या साईडला आहे, झेंडा फिरतो त्या साईडला. क्या भाई कसं आहे मंदिर? मंदिर कसं आहे? मंदिर म्हणजे जगन्नाथ भगवानचं मंदिर आहे. कसं राहणार? खूप भारी असं दर्शन झालं आमचं. ते जवळजवळ 1 अर्ध्या तासात दर्शन झाला. आणि बघा आता पण मंदिर जाम भारी वाटतंय. आणि वरती आहे चांदो मामा. आपली गँग सर्व गेले रूमवर. आणि रूमवर कसं इथं 11 वाजता सर्व बंद करतात, म्हणून आम्ही पटापट जाता आता. हां मंदिर जेवढा बघावं तेवढा कमीच वाटतंय. आणि दर्शन एवढा भारी झाला ना, तेव्हा देवाचे डोळे बघतो ना असं वाटतं ना सर्व विसरून जावं आणि ते डोळ्यांकडेच बघत राहावं. एवढा भारी दर्शन झालं आमचा. आणि ॲक्च्युली आम्ही एक पुजारी ठेवलेलं सोबत, त्याच्यामुळे आमचं पटापट दर्शन झालं. सो आता भेटू डायरेक्ट पुढे रस्त्यात. आपली पोरं भेटली की जेवायचं पण अजून आपल्याला. गाईस तुम्हाला माहीत असेल आम्ही दुपारी पण गेलो, संध्याकाळी रात्री पण गेलो दर्शनाला. म्हणून आता सकाळी पण झालं. ॲक्च्युली काल फोटो वगैरे चांगले नाही आले. दर्शन जाम भारी झाला पण फोटो काही चांगले नाही आले. म्हणून आम्ही आता परत चाललो आहे जगन्नाथ भगवानाचं दर्शनाला म्हणजे बाहेरून दर्शन घेणार आणि फोटो काढणार मस्त मी आणि माझा भाऊ राकेश. आणि आज आम्हाला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्या म्हणजे कोणार्कचं सूर्य मंदिर, परत उदयगिरीच्या केव्ज वगैरे सर्व आहेत. बराचसा प्रोग्राम आहे आज. सो पहिले आता इथं सकाळचे दृश्य बघू आणि मग जाऊ नंतर आपली बस येईल तिकडे.